मला तुम्ही सांगा, अशी लटकलेली चरबी किंवा असं लटकलेलं पोट, असं लूज झालेली स्किन तुम्हाला आवडेल का? नाही ना? मग हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठीच बनवलेला आहे. होय, माझ्या त्या सगळ्या मैत्रिणींसाठी किंवा ज्यांना कोणाला मेल असो फिमेल असो असं लटकलेलं, अशी लूज झालेली स्किन नको असेल. वजन तर कमी होतं, पण जर तुम्ही झपाट्याने वजन कमी करत असाल तर अशा पद्धतीच्या समस्या तुम्हाला जाणवणारच आहेत. महिलांना असं वाटतं की माझंच पोट खूप सुटलेलं आहे किंवा माझंच वजन खूप वाढलंय, तर असं अजिबात नाही आहे. आजूबाजूला बरेच लोक आहेत जे वजन वाढीमुळे, ओबेसिटीमुळे त्रस्त आहेत, परेशान आहेत. पण याच्यावरती सोल्युशन तर काहीतरी आपल्याला काढलंच पाहिजे. विशेष म्हणजे महिलांमध्ये ही खूप मोठी समस्या आहे, खूप गंभीर समस्या आहे की स्किन लूज होणे. जसं की आपण डिलिव्हरी नंतर असेल, प्रेग्नेन्सी नंतर जरी आपण वेट लॉस जर्नी सुरू केली तरी लगेचच आपली स्किन जी लूज झालेली असते ती अगदी व्यवस्थित फिट होत नाही. त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि नॉर्मली आपण वेट लूज करत असो तर ते इझी जातं. पण डिलिव्हरी नंतर जेव्हा तुम्ही वजन कमी करता तेव्हा आपली जी बेली असते, जी आपण सिझेरियन जर डिलिव्हरी असेल तर बेली फॅट खूप लूज झालेली असते किंवा आपले बाकीचं जे अप्पर बॉडी असेल किंवा थाईज असतील तर सगळी मांड्यांवरची, पोटावरची चरबी किंवा दंडावरची चरबी असेल तर ती अगदी लूज पडलेली असते. तर ती लूज होऊ नये किंवा ती स्किन फिट व्हावी, आपण अगदी परफेक्ट दिसावं, कोणतंही आउटफिट झालं, साडी झाली किंवा कोणताही वन पीस झाला किंवा आपल्या आवडतीचे जीन्स टॉप, अशा पद्धतीच्या कपड्यांमध्ये जर आपण परफेक्ट आणि फिट दिसत नसेल, कुठेतरी ती चरबी जर लटकत असेल तर आपला कॉन्फिडन्स एकदम लूज होऊन जातो. आणि जर तुम्हाला देखील तुमचा कॉन्फिडन्स कुठेही बाहेर कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर जर लूज होऊ द्यायचा नसेल, कॉन्फिडन्स जर बिल्ड करायचा असेल, कॉन्फिडंट राहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे. कारण आजचा आपला व्हिडिओ हा आहे की आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की वजन कमी झाल्यानंतर स्किन लूज होऊ नये, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कोणते टिप्स आहेत. चारच मी तुम्हाला इथं टिप्स सांगणार आहे, चारच तुम्हाला नियम सांगणार आहे. ते उपाय जर तुम्ही केले तर तुमचं वजन कमी झाल्यानंतर तुमची स्किन देखील बाकीच्या सेलिब्रिटी लोकांसारखी फिट होईल. कारण तुम्ही देखील बरेच सेलिब्रिटी पाहिले असतील ज्यांची चरबी असेल, त्यांना देखील मुलं होतात, त्यांची देखील डिलिव्हरी होते, पण ते कसं काय अगदी 2-3 महिन्यामध्ये फिट होतात. तर तसंच सेलिब्रिटीसारखं तुम्ही देखील तुमची स्किन अगदी फिट परफेक्ट बनवू शकता. कसं, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्यांचं पोट जर आपण पाहिलं तर अगदी स्लिम असतं, पुन्हा पहिल्यासारखं अगदी सपाट होऊन जातं, अगदी 6 पॅक म्हटलं तरी होऊन जातात. अजिबात कुठेही स्किन लूज पडल्यासारखी वाटत नाही, अगदी फिट असते आणि अगदी परफेक्ट असते. तुम्ही देखील ते नक्कीच करू शकता. तर आपण जाणून घेणार आहोत आपले ते 4 नियम, 4 उपाय जे आपण आपल्या वेट लॉस जर्नी सोबत फॉलो करणार आहोत, ज्याच्यामुळे आपली स्किन अजिबात लूज पडणार नाहीये आणि आपण देखील सेलिब्रिटींसारखंच आपलं पोट, आपली अंगावरची चरबी अजिबात लटकू द्यायची नसेल. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर मैत्रिणींनो, डाएट तर आपण सगळेच करतो, पण चुकीच्या पद्धतीने जर वजन कमी केलं तर स्किन लूज होण्याची समस्याही जाणवतेच. पण खरं सांगायचं झालं तर वेट लॉस करताना स्किन लूज पडणं हे काही कंपल्सरी नाही आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी 4च असे नियम तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे नियम जर तुम्ही फॉलो केले तर वजन कमी झाल्यानंतर तुमची स्किन अजिबात लूज पडणार नाही आणि टाईट आणि फर्म राहणार आहे. त्यामुळे आता नको ते मार्केटचे महागडे प्रोडक्ट्स आणि नको त्या महागड्या सप्लिमेंट्स, ना कोणतं औषधाची गरज आहे, ना कोणत्या गोळ्यांची गरज आहे. फक्त हे 4 नियम फॉलो करा आणि तुमची स्किन फर्म आणि टाईट बनवा. चला तर मग जाणून घेऊयात आपले ते 4 नियम, जे वापरून तुम्ही देखील वजन अगदी नॅचरली कमी करू शकता आणि तुमची स्किन अजिबात लूज पडणार नाही. तर नियम नंबर 1, वजन हळूहळू कमी करा. बरेच जण इथे चुकतात फास्ट वजन करण्याच्या नादामध्ये, जसं की क्रॅश डाएट, ज्यूस डाएट, वॉटर डाएट किंवा ओमॅट डाएट, म्हणजे दिवसातून एकदाच खाणं. अशा पद्धतीच्या डाएटमुळे किंवा अशा पद्धतीच्या गोष्टींमुळे वजन तर कमी होतं, पण स्किनला ॲडजस्ट होण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, आठवड्याला 0.5 to 1 kg इतकंच वजन कमी करणं अगदी सेफ आहे.
याच्यामुळे स्किनला स्वतःला वेळ मिळतो श्रिंक होण्यासाठी, ज्यामुळे स्किन लूज पडण्याची समस्या अजिबातच जाणवणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर कोणता डाएट प्लॅन फॉलो करायचा असेल, 30 डेजचा असेल किंवा 3 महिन्यांचा असेल, तुम्हाला जितकं वजन कमी करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही डाएट प्लॅन फॉलो करा आणि कन्सिस्टंटली ते फॉलो केलं तर तुम्हाला तुमचा रिझल्ट तर मिळेलच, पण एक प्रॉपर तुम्ही पर्सनलाइज डाएट प्लॅन घ्या आणि तो फॉलो करा. कोणत्याही क्रॅश डाएटच्या नादाला लागू नका. याच्यामुळे तुमचं स्किन लूज पडते आणि मग तुमचं पुन्हा तुम्हाला वेट लॉस करावंच लागणार आहे. त्यापेक्षा कन्सिस्टंटली 30 डेजचं चॅलेंज घ्या. चॅनेलवरती आपल्या पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील अवेलेबल आहेत, जे अगदी फ्री आहेत, त्यामुळे ते तुम्ही जाऊन नक्की चेक करा. नियम नंबर 2, प्रोटीन शिवाय वजन कमी करू नका. डाएट करणं म्हणजे कमी खाणं नाही. प्रोटीन कमी झालं तर मसल लॉस होतो आणि स्किन जास्त लूज दिसते. महिलांनी तर आहारामध्ये कंपल्सरी प्रोटीन घेतलंच पाहिजे. उदाहरणार्थ दूध, दही किंवा डाळी असतील, कडधान्य असतील, सोया चंक झाली, अंडी झालं, पनीर झालं, अशा पद्धतीचे प्रोटीनचे भरपूर स्रोत आहेत, ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश केलाच पाहिजे. डाळी आपल्या भरपूर प्रमाणामध्ये घरामध्ये अवेलेबल असतात. सोया चंक्स झाले, पनीर थोडंसं महाग असतं, पण ज्यांना परवडतं ते तर तुम्ही आणूच शकता. बाकी भरपूर स्वस्तातले देखील पर्याय आहेत, जसं की आपले स्प्राउट्स आहेत, तर ते देखील तुम्ही आहारामध्ये डेली घ्यायला सुरुवात करा. प्रोटीनमुळे काय होतं तर स्किनची इलॅस्टिसिटी टिकून राहते, बॉडी शेपमध्ये येते आणि लूज स्किन टाळता येते. त्यामुळे आहारामध्ये आजपासूनच प्रोटीनचा समावेश नक्की करा. नियम नंबर 3, फक्त कार्डिओ नाही तर स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. फक्त कार्डिओ किंवा चालण्याने वजन तर कमी होतं, पण स्किन टाईट होत नाही. त्यामुळे स्किन टाईट व्हायची असेल तर तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग हे केलंच पाहिजे. बऱ्याच महिलांना वाटतं की एक्सरसाइज केल्यामुळे बॉडी बल्की होईल, पण असं अजिबात नाही. हे चुकीचं आहे. घरच्या घरी करता येणारे देखील असे एक्सरसाइजेस आहेत, ज्याच्यामुळे तुमची बॉडी फर्म राहील आणि तुमची लूज झालेली स्किन देखील तुम्हाला पुन्हा एकदा टाईट करता येणार आहे. ते कोणते एक्सरसाइज आहेत तर स्क्वॉट्स, लंजेस, प्लँक किंवा अगदी सूर्यनमस्कार देखील. योगा देखील केल्याने तुमचं नॅचरली स्किन फर्म होते आणि टाईट होते. त्यामुळे अशा पद्धतीचे व्यायाम जे आहेत ते तुम्ही अगदी घर बसल्या फॉलो करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला ना कोणत्या जिममध्ये पैसे खर्च करायची गरज आहे किंवा बाहेर जाऊन व्यायाम करायची गरज आहे. घरी देखील स्वतःसाठी तुम्ही एक 45 मिनिट जरी काढले ना माझ्या मैत्रिणींनो, तरी तुम्हाला ते पुरेसे आहेत आणि हे व्यायाम तुम्ही अगदी घरबसल्या करू शकता. सूर्यनमस्कार अगदी कोणीही इझिली फॉलो करू शकतं. तुम्ही बिगिनर्स असाल तर 4 ते 5 सूर्यनमस्कार करा आणि जर तुम्ही थोडेसे एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही 15 ते 20 सूर्यनमस्कार, 10, 15, 20 अशा पद्धतीने तुम्ही काउंट वाढवत डेली जर सूर्यनमस्कार घातले तर बाकी इतर तुम्हाला काहीच करण्याची गरज पडणार नाही. या सगळ्यामुळे काय तर मसल टोन होतात आणि स्किन तुमची नॅचरली टाईट होते. म्हणून नक्की 3रा नियम देखील लक्षात घ्या आणि तुमच्या शरीराकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. इतरांची काळजी घेता घेता स्वतःची देखील थोडीशी काळजी घ्या आणि मग फरक बघा. तुम्ही स्वतःला आरशात बघितल्यानंतर अजिबात कोणत्याही पद्धतीचा गिल्ट तुम्हाला येणार नाही आणि तुम्ही देखील फिट आणि परफेक्ट अशा दिसायला सुरुवात होणार आहे. आणि मग काय, तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही कपडे देखील वेअर करू शकता. आता आपला रूल नंबर 4 म्हणजे शेवटचा रूल नंबर 4, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, पाणी, झोप आणि स्किन केअर. बऱ्याच महिला हा नियम इग्नोर करतात. स्वतःकडे लक्ष द्यायला आम्हा बायकांना वेळच कुठे असतो असं आपण म्हणतो, पण असं अजिबात नाही. स्वतःकडे थोडंसं लक्ष दिलंच पाहिजे आणि स्वतःसाठी तितकाच वेळ काढणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण स्वतःच्या जर प्रेमात पडायचं असेल, स्वतःला आरशात बघितल्यानंतर अजिबात कोणताही गिल्ट येऊ नये असं वाटत असेल, तर स्वतःच्या फिटनेसकडे, स्वतःच्या स्किनकडे, आपल्या संपूर्ण रुटीनकडे आणि आपल्या डाएटकडे लक्ष देणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण तुम्ही आहात तर आपलं घर चालणार आहे. दिवसाला तुम्हाला 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं आहे. 7 ते 8 तास झोप तुम्हाला घेतलीच पाहिजे, कारण तुमचा स्ट्रेस मेंटेन राहण्यासाठी स्ट्रेस अजिबात बॉडीला येऊ द्यायचा नाही आहे. आठवड्यातून तुम्हाला 3 ते 4 वेळा स्किन केअर करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुमचं फेसचं स्किन केअर असू शकतं किंवा संपूर्ण बॉडीचं. नारळाच्या तेलानं तुम्हाला मसाज करायचा आहे.
किंवा बदामाच्या तेलाने मसाज केलं तरी देखील स्किनची इलास्टिसिटी टिकून राहते आणि स्किनला टाईट होण्यासाठी, फर्म होण्यासाठी हेल्प करते. तर तुम्ही व्हर्जिन कोकोनट ऑइल आणा किंवा बदामाचं तेल आणा आणि त्याने तुमच्या संपूर्ण बॉडीचा, फेसचा देखील मसाज करू शकता. यामुळे ब्लड सर्क्युलेशन होतं, स्किन लूज होण्याचा धोका कमी होतो आणि स्किन हायड्रेट राहते. तर मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, हेल्दी वेट लॉस करणं म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही, तर बॉडी शेप, कॉन्फिडंट आणि स्किन हेल्थ जपणं देखील आहे. तर आजपासूनच जेव्हा तुम्ही वेट लॉस सुरू करणार असाल तेव्हा हे 4 नियम, हे 4 रूल नक्की लक्षात ठेवा आणि नक्की फॉलो देखील करा. तुम्हाला स्किन लूज होण्याची समस्या कधीही जाणवणार नाही. तुमची देखील स्किन फर्म आणि टाईट दिसणार आहे, अगदी त्या सेलिब्रिटींसारखी. मग हा व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत, व्हॉट्सअपला, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, म्हणजे त्यांना देखील, त्या तुमच्या मैत्रिणींना देखील या व्हिडिओमधून नक्की बेनिफिट मिळेल आणि सगळ्यांचे प्रश्न दूर होतील. ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडलेला आहे की वजन कमी केल्यानंतर माझी स्किन तर लूज होणार नाही ना, तर आता अजिबात होणार नाही, कारण तुम्ही देखील हे 4 रूल नक्कीच फॉलो करणार आहात. चला तर मग कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अशाच नवीन नवीन हेल्थ रिलेटेड कॉन्टेंटसाठी. भेटूयात आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय फ्रेंड्स.